झाली सर्वपक्षीय संघर्ष समितीची आज तुम्ही आलात. नक्की संघर्ष समिती कोणती आहे? तुम्ही आहात की ते आहेत? असली आहे कोण आहे, नकली कोण? आमची जी संघर्ष समिती आहे ती जुनी संघर्ष समिती आहे. आमच्या अध्यक्ष मागच्या 15 वर्षापासून गंगाराम शेलारच आहेत. त्याच्यामुळे आम्ही अध्यक्ष बदललं नाही. काही पदाधिकाऱ्यांनी नवीन संघटना स्थापनेचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे नवीन कोण हे तुम्हाला माहिती आहे. आणि जुने आम्ही ते आज काही येत नाही. या 27 गावाच्या कामासाठी नेहमीच आम्ही इथे येत असतो. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास या आमच्या समितीवरती आहे. त्यामुळे लोकच उद्या सांगतील तुम्हाला जुनी कोण आहे, नवीन कोण आहे. त्या दिवशी कटआउट्स लावले गेले होते, ज्यामध्ये भिकारी, गुंडा अशा शब्दांचा वापर करण्यात आला. डाकू महापालिकेसंदर्भात काय आता हे सगळं एकत्र काम आम्ही केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना जास्त माहीत असेल कोण पाकिटमार होता इथे, कोण कसा होता. त्याच्यामुळे आम्ही जे आहोत, जे काय चांगलं आहे त्याच्या बाजूने आहोत, विकासाच्या बाजूने आहोत. आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चाललेले आहेत. तेव्हा आम्ही विचार केलेला नाही, कारण आमची समितीची जी मिटिंग या बाबतीत चर्चा काय झालेली नाही. आणि त्या दृष्टीने 2 लाखाचा किंवा 3 लाखाचा जे मोर्चा काढत असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी जमा करावं ना. मला आज असं मला वाटतं की अध्यक्ष पहिल्यांदाच जिथे जाहीर सभेसाठी आले होते. मला वाटतं अपॉइंटमेंट त्यांची त्या लोकांनी काहीतरी 10 महिन्यापूर्वी केले. एवढा उशीर होण्याचं कारण काय आहे, हा सर्व प्रश्न आहे. बाहेरून त्यांना अध्यक्ष करावा लागला. ते असं आमचं असं काही ठरत नसतं. कारण याच्या आधीसुद्धा राजाराम सालवी होते, याच्या असे दिबा पाटील साहेब होते, गंगाराम शेलारसुद्धा सत्ताच्या गावांच्या बाहेरचा का आतला. याच्यापेक्षा वेळ कोण देणार आहे आणि या 27 गावांच्या जनतेची नाल कोणाशी जोडलेली आहे. त्याच्यामुळे 27 गावांची जनता जी आहे, आज 499 कामगार इथे आहेत, ते सगळे गावागावातील आहेत. ते सगळे नाराज आहेत लोकांवरती. काय कारण त्यांचं त्यांना विचारा तुम्ही. थँक्यू.